ही सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आत्ताच पाहायला गेलं तर आपल्या ठाकरे गटाचे उद्धव साहेब यांनी देखील धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला। त्यामध्ये शेतकऱ्याची मदत करणारे माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांचं कौतुक देखील केलं। त्यांनी पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शेती पिकाचं झालेलं नुकसान पाहून हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करा अशी देखील घोषणा देखील केलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लवकर बैठक बोलवून कालच बैठक झाली होती आणि 50,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर आलेली आहे। लवकर आता पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्याने म्हणजे सरकार मदत करण्याच्या शेतकऱ्याच्या हिजावरती आहे। त्यामुळे आता सरकारला माहीतच होतं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, त्यामुळे मदत देणं गरजेचं असून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता निधी वाटप होणार आहे। पहिला टप्पा आता सरकारच्या माध्यमातून या 18 जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आता 18 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हे पैसे वाटप होणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे ही रक्कम आता सोडण्यात येणार आहे। जर या 18 जिल्ह्यामध्ये कोणतेही एक तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम्हाला पण पैसे मिळतील आणि 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तुम्हाला त्याची नावे पण सांगणार आहे। त्यामध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 10,000 पासून ते 50,000 पर्यंत तुमची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः दिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी करू नका। आता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे कधी मिळतील ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल। चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजेच अशाच पीक विम्याबाबत नुकसान भरपाईबाबत सविस्तर आधी तुम्हाला बातम्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत। चला तर पाहूया आता पीक विमा योजनेबद्दल, नुकसान भरपाईबद्दल महत्त्वाच्या अपडेट्स। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अखेर सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला असून राज्यभरातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम आता सोडण्यात येणार आहे। आता आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे टप्पा सरकारने जाहीर केला असून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहायला गेले तर केंद्राकडून देखील मदत मागितलेली आहे। दुसरं पाहायला गेलं तर जे अमित शाह जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत ते देखील मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांची लवकरच भेट घेऊन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्राकडून मदत हवी, शेतकऱ्यासाठी जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्याला मदत करण्यासाठी मदत हवी केंद्राकडून अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तब्बल 50,000 रुपये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी सरकारकडून आता समोर आलेली आहे। आता सरकारने देखील सांगितले की ही रक्कम अर्जंट आम्ही जाहीर केलेली आहे, एवढ्या रकमेवर सरकार थांबणार नसून अजून बरेच सरकार रक्कम जाहीर करणार असून बरेच रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही पीक विमा नुकसानाचे पैसे 100% जाहीर झालेले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर चला तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार या 18 जिल्हे सरकारने जाहीर केलेले असून या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये सर्वात आधी पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे। त्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणती पंचनामा केल्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागलेत, कोणकोणते अटी आणि नियम आहेत याची तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे। नंतर तुमच्या खात्यामध्ये किती हजार पीक विमा येऊ शकतो, म्हणजे आता बघा तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे त्याच्यावर तुम्हाला अवलंबून पैसे भेटणार आहेत। म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये हरभरा असेल, नाही सॉरी आता हरभरा नसतो, बाजरी असेल, नंतर तूर असेल, नंतर तुम्हाला पाहिलं गेलं तर बागायतीमध्ये पाहिलं तर डाळिंब असेल, द्राक्षे असेल, केळीचं पीक असेल, नंतर तुम्हाला पाहिलं गेलं तर तूर असेल, भुईमुग असेल, तर अशा वेगवेगळ्या शेतामध्ये तुमचं पीक आहे आणि तुम्हाला कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळतो याची देखील आता कोणत्या सरकारने किती मदत जाहीर केली कोणत्या पिकाला याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तर अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना खूप दिवसाची प्रतीक्षा होती की आम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आहे ती कधी मिळणार। तर आता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची चांगलीच मदत मिळावी म्हणून आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। आत्ताच फडणवीस यांनी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे असं देखील आता डायरेक्ट बोलू शकतो, कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। खुद्द फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयासह शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये
तब्बल 50,000 पर्यंत पैसे येणार आहेत अशी माहिती देखील या शेतकऱ्याच्या सरकारकडून आता सांगण्यात आहे। आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप देखील लवकर केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आहे। मात्र हे पैसे आता 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। मात्र हे पैसे मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांना 2 अशी कामे करायची आहेत तरच तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई मिळू शकते। जर तुम्ही ही कामे नाही केली तर मागचं तुमचं यादीत नाव आलं असेल तर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तरी मागं यादीतून नाव तुमचं कट होऊ शकतं। तर तुम्हाला वाटत असेल की आपलं पण पीक विम्याच्या यादीमध्ये नाव यायला पाहिजे, नुकसान भरपाईचे वाटप आहे जे होणार आहे त्या यादीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे, आपल्याला पैसे मिळायला पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला सरकारने सांगितले 2 कामे करावी लागतील तरच तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची यादी देईल, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। अन्यथा ती कामे नाही केली तर तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत, तुम्हाला मदतीपासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। मग ती कोणती कामे ते देखील तुम्हाला पुढे बघणार आहात। आता सगळ्यांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। त्यापैकी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे याची माहिती देखील आता पाहणार आहोत। आता बघा, हा पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे। आता पाहायला गेलं तर धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नंतर बीड असेल, नंतर लातूर असेल, या जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। परभणी असेल या जिल्ह्यामध्ये, जालना असेल या जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक नेते शेतकरी पाहणी दौरा देखील करत आहेत आणि पाहणी दौरा करून पंचनामे करून आताच दुपारपर्यंत पंचनामे झालेत आणि तब्बल 50,000 जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोर आलेली आहे। आता पाहिजे धाराशिव जिल्ह्यातील जे बँक खात्यात 100 कोटीपेक्षा अधिकचा निधी आता सरकारने जाहीर केलेला आहे। काल दुपारी मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि निधी जाहीर करत सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला असून भरपाईची पीक विम्यापोटी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 100 कोटीपेक्षा अधिकची रक्कम सरकारने जाहीर केली आहे। ही सर्व रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप करणार येणार असून शेतकऱ्यांना एक चांगला या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि चांगली खुशखबर देखील मिळणार आहे। या ठिकाणी आपण म्हणू शकतो ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलाशी बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणते 18 जिल्हे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या पाहिलं गेलं तर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे साहेब यांनी देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान जे पिकाचं नुकसान झालंय ते नुकसान पाहून त्यांना देखील अश्रू भरून आले आणि त्यांनी देखील जे ओमराजे निंबाळकर आहेत त्यांचे खासदार त्यांच्या पक्षातील त्यांचे देखील त्यांनी तोंड भरून कौतुक केलं। कारण की जो धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर आला होता त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या एका कुटुंबाला वाचवलं होतं आणि एक धाडसी काम त्यांनी केल्यामुळं एक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती त्यांना देण्यात आली आणि शेतकऱ्याचं नुकसान पाहून सरकारला त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे। फॅक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। त्यामुळं लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रक्कम जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे देखील सर्वांनी लक्ष देऊन बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो पंचनामा म्हणजे आता पंचनामा कसा करायचा, आता तुमच्या शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला थेट शेतकऱ्याला जे शेतकरी शेताचं नुकसान झालं आहे तर त्यांना तुमचे जे गावातील तलाठी असतील नंतर ग्रामसेवक असतील त्यांना तुम्हाला कळवायचं आहे आणि तलाठी किंवा ग्रामसेवक तुमच्या शेताच्या बांधावरती येऊन पाहणी करणार। म्हणजे तुमचं शेती पिकाचं बाजरी असेल, नंतर उडीद असेल, नंतर भुईमुग असेल, मूग असेल, नंतर कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा असे कोणतेही पिकं असतील, बागायत द्राक्षे असतील, डाळिंब असेल, केळे असेल, तर तुमच्या कोणत्याही शेतात पीक असेल आणि तुमच्या पिकाचं नुकसान हे 1.8 देखील घालण्यात आले म्हणजे तुमच्या पिकाचं नुकसान 33% जास्त झालं असेल म्हणजे तुमचं कमी प्रमाणामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम भेटणार नाही। जास्तीत जास्त 33% जास्त तुमचं नुकसान झालं असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये 50,000 ही रक्कम मिळाली जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला तिथं जिओ टॅगिंग देखील करून घ्यावं लागणार आहे। जिओ टॅगिंग म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कुठल्या पिकाचं नुकसान झालं आहे तिथं म्हणजे तुम्ही अनेक काय करतात पाठिंबाच्या काळामध्ये पीक विम्यामध्ये भरपूर घोटाळे देखील झाले होतं। त्यामुळे आता जिओ टॅगिंग करणं देखील अतिशय गरजेचं आहे। म्हणजे ज्या पिकाचं नुकसान झालं आहे जिथं तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं तुम्हाला लोकेशन आता सरकारला द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता ड्रोनद्वारे तुमचं जे सरकार आहे ते देखील तुमचं शेती पिकाचं खरंच नुकसान झाले का त्याची पाहणी देखील आता करणार आहे। त्यामुळे जिओ टॅगिंग करावं लागणार आहे। नंतर तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड देखील द्यावं लागणार आहे। नंतर तुमचा बँक पासबुक आहे, बँक पासबुकचा एक झेरॉक्स देखील द्यावं लागणार आहे। आता तुम्हाला महत्त्वाचं आता बँक पासबुकचं महत्त्वाचं म्हणजे काय करावं लागणार आहे, तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेला लिंक करणं देखील अतिशय गरज आहे। तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला जे यादी म्हणजे तुमच्या पीक विम्याच्या यादीमध्ये नाव येईल पण तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत।
तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, पण तुम्ही बँक खात्याला जर आधार कार्डला लिंक नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत, अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बँक खातं आहे ते आधार कार्डाला लिंक करून घ्या। नंतर तुमचं आधार कार्ड 10 वर्षाच्या पाठीमागचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड देखील अपडेट करून घ्या। तुमचं आधार कार्ड अपडेट असेल तरच तुम्हाला याचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड। आता तुम्हाला इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, सरकारी योजनेचा कोणत्याही योजना असेल, आता नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, नंतर PM किसान योजना असेल, या कोणत्याही योजनेचा तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथून पुढे फार्मर ID कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। तर तुम्हाला फार्मर कार्ड असेल तरच तुम्हाला ह्याचे पीक विम्याचे पैसे देखील मिळणार आहेत, अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला आता कोणती अट आणि अटी घालण्यात आली आहेत, म्हणजे कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, आता सगळ्यात सर्वांनी पटापट पाहून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचे कोणकोणते शेतकरी पात्र होणार आहेत, तर खरंच ज्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झाले तेच शेतकरी आता पात्र होणार आहेत। दुसरी अट घालण्यात आली ते म्हणजे शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील असावा। आता पाठीमाग काय झालं की भरपूर आले शेतकरी बाहेरचे, बिहार असेल, नंतर UP असेल, या राज्यातील लोक देखील महाराष्ट्रामध्ये येऊन शेती विकत घेऊन शेती करायला लागलेत। त्यामुळे त्यांनी देखील पाठिंबाच्या काळामध्ये पीक विम्याचे फॉर्म भरले होते आणि अनाधिकृतपणे जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला लाभ न देता त्या पिकाचा त्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला होता। त्यामुळे सरकार देखील आता जाग झाले, आता शेतकरी देखील महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी व्यक्ती नसावा, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। तुमच्या घरामध्ये कोणताही आर्मी असेल, तुमचा मुलगा असेल, तुमचे वडील ह्याच्यामध्ये पोलीस असतील, कोणतेही सरकारी नोकरीवर असतील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, तर तुम्हाला इथून पुढे कोणत्याही पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। दुसरं महत्त्वाचं अट घालण्यात आले, तुमच्याजवळ पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे, अशी अट देखील या ठिकाणी घालण्यात आली आहे। त्यामुळे आता ही देखील अट, आणि तुमच्या क्षेत्रामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणं देखील गरजेचं आहे। आता तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी पडला तर तुमचं पीक विम्याची रक्कम येण्यामध्ये देखील अडथळा येऊ शकतो, अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। त्यामुळं तुमचे हे आता कागदपत्र झाले, नंतर अटी झाल्या, पात्र झाल्या, आता कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे याची यादी देखील मी आता मला पटापटा मी वाचून दाखवणार आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता शेतकऱ्यांनी कोणीही चिंता व काळजी करू नका, यासाठी मोठा निर्णय झालेला असून उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे, हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करा। अनेक जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करा, आणि शेतकऱ्याचं जे आता शेती पिकाचं नुकसान होऊन जे कंबरड मोडलेलं आहे ते देखील लवकरच त्यांना उभारी देण्याचं काम करा, अशी मागणी देखील जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी देखील केलेले आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना लवकरच मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, या ठिकाणी समोर आले आहे। आता पहिल्या टप्प्यात कोणते 18 जिल्हे घेण्यात आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। आता बघा, सोलापूर जिल्ह्यातील जे पंढरपूर आहे, त्या पंढरपूर जिल्ह्यामध्ये देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। जर पंढरपूर तालुक्यात पाहायला गेलं तर भरपूर केळी पिकांचं बागांचं नुकसान झालं आहे। केळीच्या बागेमध्ये भरपूर पाणी साचल्यामुळं अनेक तिथं केळी पिकाचं नुकसान झालं आहे। लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील जे तालुके आहेत, अक्कलकोट तालुका असेल, माढा तालुका असेल, नंतर पाहायला गेलं तर वेगवेगळे तालुके आहेत, येथे लवकरच पैसे रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतरचं बघा, या ठिकाणी वाटप देखील केलं जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। आता एकनाथ शिंदे यांनी देखील धाराशिवचा दौरा केलेला आहे, त्यांनी देखील म्हणलेलं की लवकरात लवकर आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावरती 50,000पर्यंत रक्कम सोडू, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देखील गृहमंत्री अजितदादा पाहायला गेलं तर जे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच 50,000पर्यंत ही रक्कम सोडली जाणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आता 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समोर आत आहे, आणि कोणत्या बँकेमध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। आता तुमचं बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियात असेल, नंतर बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, नंतर पाहायला गेलं तर तुमची जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल, जिल्हा सहकारी बँकेत असेल, तर तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत। नंतर जे खाजगी बँकेत त्यामध्ये HDFC बँक असेल, नंतर पाहिलं तर ICICI बँक असेल, नंतर पंजाब नॅशनल बँक असेल,
येस बँक असेल या बँकेत देखील लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। जे सरकारी बँकेत या बँकेत लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता या ठिकाणी समोर आले। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहेत लगेच तुम्हाला आता मी सांगणार आहे। आता सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। आपल्याला पाहायला देखील पाहिलं, तुम्ही TV चॅनल माध्यमाच्या देखील बघितलं असेल, भरपूर सारा पुराचा वेढा सोलापूर जिल्ह्याला भेटलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच 50,000 रुपये सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडणार आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये देखील लवकरच भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। या बीड जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लवकर सोडले जाणार आहेत। नंतर परभणी, जालना, धुळे, नागपूर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी सोडली जाणार आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल या भागामध्ये देखील पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे। या भागामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत। नंतर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झाले अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आले। त्यानंतर अहिल्यानगर असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर पालघर असेल, पालघर जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर धाराशिव असेल, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झाले। या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सांगण्यात आली आहे। त्यानंतर जो धुळे जिल्हा आहे, धुळे जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। नंतर जो शिरूर जिल्हा आहे, शिरूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे। आता मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।